नमस्कार शेतकरी मित्रांनो, शेतकऱ्यांची शेतीशाळा प्राकृतिक आधुनिक कृषी शोध प्रशिक्षण किसालय रामपुरी बुद्रुकमध्ये आपले सहर्ष स्वागत आहे। शेतकरी मित्रांनो, आज आपण आहोत आडोळ तालुका सेनगाव जिल्हा हिंगोली। तर पहा, ही हळद लावून जवळपास आपल्याला 20 ते 25 दिवस झालेले आहेत आणि याला पहिला जो डोस आहे तो DAP, त्याच्यानंतर स्प्रे ड्रेंचिंगचं शेड्यूल अजून चालू केलेलं नाही आहे। तर स्प्रे ड्रेंचिंगचं शेड्यूल चालू करण्यासाठी आता तिसरं पान निघालं झाडाचं। तर तिसरं पान निघाल्यानंतर आपल्याला याची स्प्रे ड्रेंचिंग शेड्यूल चालू करायचं आहे। पहा, हे 1, हे 2 आणि हे 3, तिसरं पान निघालेलं आहे। तर याचं स्प्रे ड्रेंचिंगचं शेड्यूल आपल्याला चालू करायचं आहे, कारण पहिला जो डोस होता तो आपण खताबरोबर दिला होता। खत याला DAP 2 बॅग, पहिला बेसल डोस DAP 2 बॅग, अमोनिया सल्फेट 1, पोटॅशियम म्युरेट ऑफ पोटॅश 1, अशा पद्धतीनं आपण याचा पहिला डोस कॅल्शियम, मॅग्नेशियम आणि सल्फर प्रति एकर 10 किलो। तर हा डोस आपण याला अपलोड केला होता। मस्त आहे हळद, छान। हे जे पानावर दिसतं मित्रांनो, हे सॉइल इन्फेक्शन असतं, जे सुरुवातीच्या पानावर आपल्याला दिसतं। कारण ज्यावेळेस जर्मिनेशन होत असते आपली हळद, त्यावेळेस ओलावा रानामध्ये कमी असतो आणि वातावरण हे मेंटेन नसतं। म्हणजे वातावरण काय असतं की गरम असतं। आणि ज्यावेळेस आपण बियाणं काढतो, कशातून बियाणं ज्यावेळेस आपण झाकून ठेवलेलं असतं झाडाखाली, त्याला आपण काय म्हणतो, कोणी कोबा म्हणतं, कोणी करवंद म्हणतं, कोणी करवड म्हणतं, कोणी गोबा म्हणतं। त्याच्यामध्ये जे बियाणं ठेवलेलं असतं ते मेंटेन वातावरणामध्ये असतं। आपण ज्यावेळेस सॉईलमध्ये बियाणं आपण टाकतो, त्यावेळेस मग जे कोंब वर आलेलं आहे, ते कोंब वर आल्यानंतर त्या कोंबाला टेम्परेचरमुळे जमिनीमध्ये आपण टाकलं की ताबडतोब त्याला टेम्परेचर लागतं। आणि टेम्परेचर लागलं की वरचा जो पापुद्रा आहे, त्या कंदाच्या कोंबाचा वरचा पापुद्रा तो थोडासा होरपळल्यावानी होतो। आलं का लक्षात? तो थोडासा होरपळल्यावानी होतो आणि तो जर होरपळल्यावानी झाला की मग जसं जसं हे पान मोठं होईल तसं तसं हे डब्बा तुम्हाला मोठा झाल्यासारखा दिसतो। आणि आपल्याला वाटतं की मला हळदीवर करपा आला का काय, की हळदीवर आपल्या करपा आला का काय, की कोणतं डिसीज आहे का काय, की कोणते रोग आहे का काय, की असं वाटतं। पण हे रोग वगैरे काही नसतं, की आपलं हळदीचं बियाणं जे मेंटेन वातावरणामध्ये ठेवलेलं असतं तेच बियाणं आपण घेऊन आपल्या रानामध्ये टाकलं तर रानामध्ये काय आहे, ही माती कशी आहे बघा, निव्वळ दगड येतं, निव्वळ खडकाड आहे, नुसती खडकाची झालेली सॉईल आहे, नुसती खडकाड आहे। तर ह्या खडकामध्ये जर समजा आपण बियाणं टाकलं तर हे जे दगड येतं, हे दगड तापलेले असतात ना, टेम्परेचर असतं। मग हे टेम्परेचरमध्ये जर आपण बियाणं टाकलं तर त्या बियाण्याचा जो कोंब आहे, बियाण्याचा वर आलेला कोंब आहे इतका तो कोंब होरपळून निघतो। मग होरपळून कोंब निघाला आणि त्याचं जर्मिनेशन झालं की मग ते पान मोठं होतं हे, आणि जसं जसं हे पान मोठं होईल तसं तसं हे तुम्हाला पानावर जास्त दिसायला लागतं। आलं लक्षात? मग आपल्याला वाटतं की करपा आला का काय वगैरे, तसं काही घाबरायचं कारण नाही। आलं का लक्षात मी काय सांगितलं? त्यामुळे हे तुम्हाला करपा आल्यासारखं वाटतं, पण हे करपा नाही आहे, ही गोष्ट लक्षात घ्या। कारण आपल्याला आता जे पान नवीन निघालं आहे ना, ह्या पानावर लक्ष द्यायचं। कसं पान आहे फ्रेश आपलं नवीन निघालेलं, ह्या पानावर लक्ष द्यायचं। आणि जर समजा न्यूट्रिशन डेफिशियन्सी जर असेलच आपल्या प्लॉटमध्ये, तर ते कशा ओळखायचं? ही पहा इथं, ही पहा, लोह आणि झिंकची कमतरता दिसते इथं। तर लोह आणि झिंकची कमतरता किंवा दुय्यम अन्नद्रव्याची कमतरता, मायक्रोन्यूट्रलची कमतरता जर समजा तिसऱ्या पानावर आपल्याला दिसत असेल, परत एकदा दाखवतो तुम्हाला कोण्या पानावर आहे न्यूट्रिशन डेफिशियन्सी। बघा, इथपर्यंत आलं तरी मला दिसना। बघा, हे इथं दिसलं, ही पहा, ही आहे लोहाची कमतरता, ही लोहाची कमतरता आहे।
तर ही लोहाची कमतरता कशी जाईल? ज्यावेळेस आपण स्प्रे ड्रेंचिंगचं शेड्यूल चालू करू त्यावेळेस जाईल. स्प्रे ड्रेंचिंगचं शेड्यूल ज्यावेळेस चालू करू त्यावेळेस जाईल. स्प्रे ड्रेंचिंगचं शेड्यूल चालू केलं की ड्रेंचिंगमधून आपल्याला द्यायचं आहे नॅचरल ह्युमस. तर नॅचरल ह्युमस जर आपण ड्रेंचिंगमध्ये दिलं तर त्यामध्ये काय आहे? त्यामध्ये आहे नत्र, स्फुरद, पालाश मुख्य अन्नद्रव्य, कॅल्शियम, मॅग्नेशियम, सल्फर दुय्यम अन्नद्रव्य, जस्त लोह, मंगल, बोरॉन, कॉपर, मॉलिब्डेनम आणि क्लोरीन मायक्रोन्यूट्रल. तर हे पूर्ण आहार आहे, नॅचरल पूर्ण आहार आहे ह्युमसमध्ये. आणि आपल्या सॉईलमध्ये सॉईल म्हणजे काय की जे आपल्या जमिनीमध्ये आहे खनिज तत्व. तर खनिज तत्वामध्ये जे सॉईलचे तुकडे होऊन जे निर्माण झालेलं आहे न्यूट्रिशन ते आपल्या जमिनीमध्ये आहे. अणू आपल्या जमिनीमध्ये आहेत. मग अणूचं रूपांतर जीवाणूमध्ये जर समजा जीवाणूनं जर त्याचं डिवायडेशन केलं, त्याला डिकॉम्पोज जर केलं तरच आपल्या पिकाची मुळं ते न्यूट्रिशन उचलू शकतात, है ना. मग ते न्यूट्रिशन जर पिकानं उचलले तरच आपलं पीक चांगल्या पद्धतीनं ग्रो करेल. तर ही गोष्ट लक्षात घ्या. तर त्यासाठी आपल्याला युरिया आहे. तर युरियाचा बॅक्टेरिया हा युरियाच खाईल. तर युरियाचा बॅक्टेरिया कोणता आहे? ॲसिटोबॅक्टर आणि ॲझोटोबॅक्टर. तर ॲसिटोबॅक्टर आणि ॲझोटोबॅक्टर हा बॅक्टेरिया आपल्याला बायोमध्ये मिळेल, बायोपॉवरमध्ये मिळेल. आणि त्याच्यानंतर दुसरा आपल्याला पिकाचं भरणपोषणासाठी व्हेजिटेरियन ग्रोथसाठी युरिया झाला. तर पिकाचं भरणपोषण करायचं आहे आपल्याला. पिकाचं भरणपोषण करण्यासाठी काय लागेल की आपल्याला फॉस्फरस लागेल. फॉस्फरस लागेल. तर फॉस्फरस आपल्याला फॉस्फरस म्हणजे फॉस्फरिक ॲसिड म्हणा किंवा फॉस्फरस म्हणजे DAP म्हणा किंवा सुपर फॉस्फेट म्हणा, जर आपल्या मातीमध्ये पडलेला असेल तर त्याचं डिकॉम्पोजिशन करून कोण देतं? फॉस्फरस सोलेबल बॅक्टेरिया. तर फॉस्फरस सोलेबल बॅक्टेरिया पण आपल्याला आपल्या मातीमध्ये टाकावा लागतो. तर ते पण बायोचं कंटेन्स आहे. दुसरी गोष्ट KMB पोटॅश सोलेबल बॅक्टेरिया. आपल्या जमिनीचं माती परीक्षण केल्यानंतर तुम्हाला समजेल की पोटॅश आपल्या जमिनीमध्ये व्हेरी हाय आहे. म्हणजे पोटॅशची उपलब्धता खूप आहे आपल्या जमिनीमध्ये. गरज आहे पोटॅश सोलेबल बॅक्टेरियाची. वरून टाकला आपण पोटॅश. आलं लक्षात? गरज कशाची होती? पोटॅश सोलेबल बॅक्टेरियाची. म्हणजे जमिनीमध्ये जे आपलं पोटॅश अविघटित प्रमाणात पडलं आहे त्या पोटॅशची उपलब्धता करून देण्यासाठी गरज कशाची होती? पोटॅशची, पोटॅश सोलेबल बॅक्टेरियाची. सॉरी. तर आपण वरून काय टाकलं? कमतरता आहे म्हणून पोटॅश. गणित चुकलं का नाही? तर ह्या पद्धतीनं लक्षात घ्या की आपल्याला ज्या न्यूट्रिशनची कमतरता आहे तर ऑलरेडी न्यूट्रिशन आपल्या सॉईलमध्ये कमी आहेत का पिकामध्ये कमी आहेत हे पण समजलं पाहिजे. पिकामध्ये कमी आहेत तर सॉईलमध्ये आहेत का? जर सॉईलमध्ये आहेत तर सॉईलमध्ये खतं आहेत म्हणजे अणू आहेत. मग अणूचं विघटन करण्यासाठी जीवाणू लागतील ना. तर मग जीवाणू खतं टाका, पोटॅश टाकू नका. पोटॅश आपल्या जमिनीमध्ये व्हेरी आहे त्यामुळे पोटॅश नाही टाकायचं. पोटॅश सोलेबल बॅक्टेरिया टाकायचं. आलं लक्षात? पोटॅश सोलेबल बॅक्टेरिया टाकायचं. ही गोष्ट लक्षात घ्या. जसं पोटॅश सोलेबल बॅक्टेरिया, तर पोटॅश सोलेबल बॅक्टेरियाचं डिवायडेशन हे पोटॅश सोलेबल बॅक्टेरियाच करेल. आता इथं लोहाची काही पानावर इथं लोहाची आणि झिंक फेरसची पण कमतरता दिसते. तर यासाठी आपल्याला काय करायचं? स्प्रे घ्यायचा आहे. स्प्रे घ्यायचा. स्प्रेमुळं ह्युमसचा पण स्प्रे तुम्ही घेऊ शकता किंवा निमास्त्र पण तुम्ही घेऊ शकता किंवा 19-19 खत जर आपण घेतला, नत्र, स्फुरद, पालाश किंवा कॅल्शियम, मॅग्नेशियम, सल्फर, जस्त लोह, मंगल, बोरॉन, कॉपर, मॉलिब्डेनम आणि क्लोरीन